ही टॉप प्रायोरिटी आहे. आणि कागलचा आपण ज्यावेळेस विचार करतो तेव्हा पुन्हा सुरुवातीचा जो काळ होता तो घाडगे विरुद्ध मंडलिक अशी लढाई आपल्याला पाहायला मिळायची. जवळपास 4 टर्म ते चाललं. त्यानंतर पुन्हा घाडगे विरुद्ध म्हणजे संजय घाडगे असतील, घाडगे विरुद्ध मुश्रीफ 5 टर्म चाललं. गेली 5 टर्म तिथं मुश्रीफ साहेब आहेत. तुमच्या रूपानं पहिल्यांदा तिथं भाजपनं पाय मजबूत केले होते, मुळं पसरली होती असं आपण म्हणूयात. तुम्ही मेहनत घेतली हे जवळपास सगळ्या कागलकरांना माहिती आहे. नेमकं काय बिनसलं? फक्त अजितदादांचं इकडे येणं एवढंच याला एक कारण आहे का? मी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तेव्हा माझा हेतू हेच होतं की शाहू महाराजांची ही जन्मभूमी कागल, स्वर्गीय राजेसाहेबांचं आणि स्वर्गीय मंडलिक साहेबांचं, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेबांचं, ह्या सगळ्यांचं जे एक ह्या विधानसभे गडिंग्लज उत्तरसाठी जे विजन होतं याचं मला इम्प्लिमेंटेशन करायचं होतं. कारण मला असं वाटतं या संघर्षामध्ये, आडवाआडवीच्या राजकारणामध्ये कागलना फार नुकसान झालं आहे. मला आता वाटतं ही वेळ आलेली आहे की आता विजन आणि विकासाच्या मुद्द्यावर कागलनी पुढे जायला पाहिजे. आणि भाजपमध्ये आल्यानंतर दुर्दैवाने युतीच्या इश्यूमुळे ते अपक्षाचं मला उभारावं लागलं. पराजय माझा नाही झाला, कागलच्या भविष्याचा झाला. 2023 मध्ये 2 जुलैला जेव्हा अजितदादांनी महायुतीमध्ये प्रवेश केला तेव्हापासून मी भाजपच्या नेतृत्वानं सांगत होतो की आता काय हे बघा परत ते सिच्युएशन होणार आहे. तर त्याच्यामुळं मला माझ्या ह्या विधानसभेच्या विकासासाठी काही निर्णय घ्यावे लागणार. आणि माझी काय राष्ट्रवादीवर चर्चा तेव्हा काही नव्हती. ही चर्चा मी जुलै एंडला सुरू केली. पण परत मी अपक्ष उभारणं आणि परत पराजय झाला तो नुकसान कोणाचा आहे? या गडिंग्लज उत्तूर विधानसभा, कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेसाठी आहे. त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. थोडं पास्ट बद्दल आपल्याला बोलतच राहावं लागणार आहे. जी बोला ना. कारण आता तुम्ही तुमचे राजकीय गुरु म्हणून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटलांचं तुम्ही नाव घ्यायचं. त्यांनी आशीर्वाद दिला किंवा त्यांनी आदेश दिला तरच भाजप सोडणार असे तुमचे भाषणं आहेत. आता पण तुम्ही मग शरद पवार राष्ट्रवादीकडे आलात. येस. काय होती त्यांची प्रतिक्रिया फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटलांची? मी अभिमानाने सांगतो की मी माझ्या सगळ्या राजकीय गुरु ह्यांना भेटून त्यांना सांगून माझी पुढची परिस्थिती सांगून मी हा निर्णय घेतला. माननीय देवेंद्रजी माझ्या थोरल्या भावासारखे आहेत. ऑब्व्हियसली त्यांनी म्हटलं की थांबवायचा प्रयत्न केला. मी सगळ्यांना एवढंच बोललो, म्हणजे देवेंद्रजी असतील, चंद्रकांतदादा असतील, गडकरीजी असतील, अशा सगळ्या लोकांना मी भेटलो की तुम्ही राजकीय नेता म्हणून तुम्ही हे बोलणं बरोबर आहे, पण खरंच माझ्या थोरल्या भावासारखं का माझ्या वडिलांसारखं तुम्ही असंच मला उपदेश देणार का जे आता राजकीय नेता म्हणून देत आहे? हे म्हटल्यानंतर ते मला काय बोलू नाही शकले. आणि त्याच्यामुळं मी सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन, राजकीय नेता म्हणून ते मला आशीर्वाद देऊ शकत नाहीत, पण एक घरच्या कुटुंबाच्या माणसासारखं त्यांचा आशीर्वाद नेहमी माझ्यावर राहील बियॉन्ड पॉलिटिक्स. आणि ते घेऊनच मी राष्ट्रवादीमध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. अशी काय मजबुरी होती असं तुम्हाला वाटतं भाजप नेतृत्वाची की ज्यांना हे क्लिअर कट दिसत नव्हतं? कारण जर का राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट जर का भाजपसोबत आला नसता, महायुतीमध्ये आला नसता, तर असं बोललं जायचं की जी एक जागा शुअर शॉट आहे महायुतीची किंवा भाजपची ती कागलची आहे, तुमचं काम वगैरे बघता. तर मग तुम्हाला काय वाटतं, त्यांनी काही तुम्हाला चर्चा झाली तुमची त्याच्यावर किंवा तुमचं काही आकलन नाही त्याच्याबद्दल? माझ्यासाठी आता राजकीय पॉईंट ऑफ व्ह्यू तो चॅप्टर संपलाय. आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कागल गडिंग्लज उत्तूरच्या परिवर्तनासाठी माझं काम चालू आहे. 5 टर्म मुश्रीफ